नमस्कार मंडळी मारवाडी लोकांचा कोणताही व्यवसाय सक्सेस का ठरतो, कोणताही व्यवसाय त्यांचा फ्लॉप का जात नाही आणि नेमकं ते असं काय जादू करतात व्यवसाय करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारचं नुकसान सहन करण्याची गरज नाही। मग एखादा मराठी माणूस व्यवसाय करत असताना त्यांचं नुकसान होते, त्यांचा व्यवसाय असेल तर ठप्प होतो, गिराईक येत नाही किंवा आलेलं गिराईक त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देत नाही। सर्व काही व्यवसाय करत असताना जे काही आपलं दुकानदारी असेल त्यामध्ये नेमकं काय होते आणि कशा पद्धतीने मराठी माणसाचा व्यवसाय फसतो आणि जे काही मारवाडी लोक असतात त्याचा व्यवसाय व्यवस्थित का चालतो, नेमकं यामागचं गणित काय याच्यावरती आपण थोडक्यात एक नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। मंडळी, मी गणेश ठाकरे, आपली सभा या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं किंवा काळं किंवा पांढरं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। आपले काही कमेंट असतील ते कमेंट सुद्धा करायला विसरू नका। थंबचं बटन असेल त्या थंबच्या बटनवरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका। मंडळी, मराठी माणसाचा व्यवसाय कोणताही असो, मग हॉटेलचा व्यवसाय असेल, त्यानंतर तुमचा साडीचा बिझनेस असेल, तुमचं एखादं किराणा दुकान असेल, सरासरी हे जे काही व्यवसाय असेल ते ठप्प पडतात। काही दिवस जोरासोरात चालतात, काही दिवसात मोठ्या प्रमाणात गिराईक असते, परंतु काही दिवस गेल्यानंतर जे काही दुकानदारीतलं सामान असेल ते पूर्ण संपून जाते आणि वसुली सुद्धा होत नाही। नेमकं का घडते आणि मराठी माणूस व्यवसाय का करू शकत नाही, असा बराच काही प्रश्न सध्या आपल्याला निर्माण झालेले आहेत। मराठी व्यवसाय करू शकत नाही आणि तोच जो काही मारवाडी समाज असेल, मारवाडी व्यवसाय करणारा असेल, त्याचा व्यवसाय मात्र जोरात चालतो। आता माझ्या एक मित्र आहे सोमनी, हिंगोली या ठिकाणचे ते सोमनी आहेत आणि त्यांचा व्यवसाय जो आहे तो दुरुस्ती करण्याचा व्यवसाय, म्हणजे टीव्ही असेल, टेप असेल, जे काही डीव्हीडी प्लेअर असेल, जे काही असेल, एलईडी असेल, ते दुरुस्ती करतात। आणि मुळातच हे काही यांचे मुलं असतील, जे काही घरचे व्यक्ती असतील, पारंपरिक जे काही असतील त्यांचं ज्ञान ते स्वतः देऊन टाकतात। एक माझा मित्र आहे सोमानी नावाचा, मी त्या ठिकाणी दुकानवर मी सुद्धा दुरुस्ती करायचो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचा छोटा मुलगा आला। आज तो मोठा झाला, परंतु बरेच काही काळ झाले। तो मोठा आता मोठा आहे, परंतु ज्यावेळेस तो छोटा होता त्यावेळेस तो पेन घेण्याकरता, पेन किती 2 रुपयाची त्या टायमाला पेन होती, तो पेन घेण्याकरता त्या ठिकाणी वडिलाला पैसे मागत होता। आता वडिलांनी पैसे दिले, परंतु त्या मुलाला सांगितलं, बाळा हे बघ, तुला जे पेन घ्यायचा तोच पेन घे, दुकानदार कोणत्याही प्रकारचा जर पेन देत असेल तर ते अजिबात घ्यायचं नाही, तुला जे लागते तेच घ्यायचा, तो 2 रुपयाचा असो किंवा 1 रुपयाचा असो, जे लागते आपण तेच घेतलं पाहिजे। आणि आपण काय करतो, आपल्या मुलाला पैसे देतो आणि जे काही घ्यायचं ते घे म्हणतो, परंतु तो मुलगा त्या दुकानदाराने जे काही सांगितलेलं असेल, हे पेन चांगला आहे किंवा ही वस्तू चांगली आहे, तेच मुलगा घेऊन येतो। मग या ठिकाणी त्याला काय पाहिजे त्याची स्वतःची बुद्धी नसते किंवा स्वतःची बुद्धी असलेली ती चालवता येत नाही। कारण तर अशाच पद्धतीचं मराठी माणसाचं सुद्धा झालेलं आहे। एखादा व्यवसाय करत असताना, व्यवसाय चालू करत असताना त्याला काय करायचं आणि कशा पद्धतीने ते व्यवसाय चालू करायचा हेच माहीत नसतं। मुळात आपण एखादा किराणा दुकान टाकलं, उदाहरणार्थ मी माझं किराणा दुकान टाकलं, आता मला माहित आहे गिराईक कोणतं पैसे देणार आहे, कोणतं पैसे देणार नाही, कोण बुडवून जाऊ शकते, कोण पैसे आणून देऊ शकते, हे आपल्याला समजलं पाहिजे। मग काय होतं, ते त्या ठिकाणी दुकानावर आल्यानंतर मोठमोठ्याला गप्पा मारते, मोठमोठ्याला आवडीच्या आपल्या गप्पा मारते आणि त्या ठिकाणी आपली उधारी करून जाते। उधारी केल्यानंतर ती परतफेड करण्याकरता आपल्या दुकानाकडे कधीही येत नाही। त्याला काय, हे दुकान बंद झालं, इकडली उधार झाली की ते इकडला जातो आणि दुसरीकडे जाऊन उधारी करतो, त्या ठिकाणी ते दुसऱ्या दुकानावर जाऊन किराणा घेतो। म्हणजे आपला लॉस काय होतो, ज्यावेळेस तो गिराईक येते सुरुवातीला त्याच वेळेस आपण जर उधार नाही दिलं तर त्याला एक वेळेस राग येईल, परंतु ज्यावेळेस आपण त्याला उधार देतो आणि ते बुडवल्यानंतर किंवा तो आल्यानंतर आपण तो चिडतो त्याच्यावरती, पैसे का दिले नाहीत, इतक्या दिवस झाले पैसे का दिले नाहीत, मग तुला द्यायचेच नव्हते तर मग आमच्या दुकानावर कशाला आला, अशा पद्धतीने आपण त्याच्यावरती चिडतो। आता ते चिडल्यावर काय होते, हे पैसे सुद्धा जे सुरुवातीचे असतील तेही देत नाही आणि परत त्याला दुकानावर यायचं असेल ते सुद्धा ते त्या ठिकाणी येत नाही। म्हणजे काय होते, आपलं दोन्हीकून लॉस होते। जर आपण उधारीचं देण्यापूर्वी जर त्याच्यावरती चिडलो किंवा उधार देणार नाही अशा पद्धतीने जर सांगितलं तर मग आपल्या दुकानचा माल असेल ते आपल्याच ठिकाणी राहील,
त्याला देण्याचीही गरज पडणार नाही आणि जे काही आपल्याकडे माल असेल ते आपण नगदी व्यवहार करून त्या ठिकाणी दुसऱ्या गिरायकाला विकू शकतो। आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लॉस होत नाही। परंतु आपण सुरुवातीला उधार देतो आणि ज्यावेळेस ते उधारी नील करत नाही किंवा देत नाही त्यावेळेस मग आपण त्याच्यावरती चिडतो। यावेळेस आपण काय करायचं, त्याच्याकडे जर पैसे असतील तर बाबा त्याला काय म्हणायचं, पहिले नील कर बाबा, एकदाच आणून दे, माझी अडचण आहे, अशा पद्धतीने त्याला सांगायचं, त्याच्या आवडीच्या गोष्टी करायच्या आणि जी काय आपली वसुली असेल ती आपण करून घ्यायची, जे काय आपले पैसे थकीत असतील ते आपण करून घ्यायचे आणि नंतर तो नाही आला तरी चालते। अशा पद्धतीने मराठी माणसाने आपला व्यवसाय केला पाहिजे। थोडक्यात मी उदाहरण दिलं, मराठी माणसाचं कुठे चुकते आणि जे काही मारवाडी लोक असेल त्यांचं कुठं व्यवस्थित आहे, त्यांचा व्यवसाय कशा पद्धतीने चालते हे आपण या थोडक्यात व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे। कारण तर व्हिडिओ मोठा होऊ शकतो, परत तुम्हाला आवडणार नाही, कारण तर माझंही चॅनल नवीन आहे, मग तुम्हाला आवडलं नाही तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहणार नाही। परंतु अशा पद्धतीने मराठी माणसाने व्यवसाय केला पाहिजे। कुठेतरी व्यवसायाची हे गरज आहे। शेती अवलंबून आता शेतकरी जो आहे तो नैसर्गिक जे काही आपलं नुकसान होते त्याच्यावरती अवलंबून असतो। शेतकरी जे काही शेती करतो ती निसर्गावर अवलंबून आहे। याच्यासाठी आपल्याला जोडधंदा असणं गरजेचं असणार आहे, आपला स्वतःचा व्यवसाय असणं गरजेचं असणार आहे। जय शिवराय।